गरम गरम वाफाळलेले उकडीचे मोदक, आकारही असा परफेक्ट की त्यावरच्या घड्याही अशा कोरलेल्या वाटाव्यात। बरोबर साजूक तुपानं भरलेली वाटी, त्याची धार मोदकावर धरायची आणि गणपती बाप्पा मोरया। मोदक ही अजबच रेसिपी आहे, त्याच्याशिवाय गणेशोत्सव अपुराच। पण हे मोदक खायला घालणारे नवे घडवणारे हातही कारागीर हवेत। अशा या मोदकांसाठी कारागीर असणारं एक अख्खं कुटुंबच आहे पुण्यात। जेव्हा सदाशिव पेठेतल्या गोडबोलेंच्या घरी आपण जातो तेव्हा जणू मोदकांच्या कारखान्यातच जातो। जवळपास 20 लोकांचं हे एकत्रित कुटुंब गणपतीचे 10 दिवस अहोरात्र मोदक वळत बसलेलं असतं। गोडबोलेंचा मोदक हा आता पुण्यात एक ब्रँड आहे। ऑर्डर दिल्यापासून काही तासात वाफाळलेले मोदक हे त्यांचं ब्रीद आहे। त्या मोदकाची असलेली क्वालिटी, त्याचा शेप, त्यासाठी वापरलेलं मटेरियल, याबद्दल लोकांच्या मनात एकदा विश्वास निर्माण झाल्यावर आमची ऑर्डर दिवसेंदिवस वाढत गेली आणि मग आमचा हा व्याप थोडा थोडा वाढत गेला, पण तो आम्ही घरगुती स्वरूपातच ठेवलेला आहे। जर आपण इतके चांगले मोदक करतो तर त्याची व्याप्ती वाढवू का नये, म्हणून या परिवारानं 3 वर्षांपूर्वी हा उद्योग पहिल्यांदा केला। आणि पुणेरी चवही चोखंदळ, त्यांच्या हे मोदक असे पसंतीस उतरले की यावर्षी गोडबोले परिवार 20,000 मोदक करणार आहे। म्हणजे दिवसाला 2,000 मोदक करतात ते, त्यातले 4,000 तर पहिल्याच दिवशी। 4-5 दिवस आधी सारण बनवायला सुरुवात करतो आम्ही आणि ऍक्च्युअल मोदक करायच्या आदला दिवस आम्ही शक्यतो सुट्टीचा ठेवतो। सुट्टीचा म्हणजे सगळ्यांनाच त्या दिवशी आराम मिळावा आणि दुसऱ्या दिवशी एफिशियन्सी प्रत्येकाची चांगली राहावी। आणि साधारण रोज आम्ही 5:30-6 पासून सुरुवात करतो सकाळी, म्हणजे पहिली प्रोसेस ही उकड काढणं ही असते। ते 6 पासून सुरुवात करतो, साधारण संध्याकाळी 6 पर्यंत हा आमचा उद्योग 2 शिफ्टमध्ये करतो। या गणपतीच्या दिवसात पहाटे 5 वाजल्यापासूनच गोडबोलेंच्या घरातून मोदकाच्या वाफा बाहेर पडायला लागतात। अगदी राज ठाकरेंपासून ते विलासराव देशमुखांपर्यंत साऱ्यांनी गोडबोलेंच्या मोदकाची चव चाखली आहे। गणपतीच्या आवडत्या पदार्थानं आपल्या सगळ्यांना तृप्त करणारं असं मोदकाचं कारागीर कुटुंब फक्त पुण्यातच सापडू शकतं। मयुरेश कोंडूर, स्टार माझा, पुणे।